प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे. इंदिरा काकू मुक्ताच्या घराचा दरवाजा जोराजोरात वाजवत असतात आणि खूप मोठ्याने रडतच म्हणत असतात की अगं कुठे घेऊन गेलेत माझ्या सईला, दरवाजा उघडा. तुम्ही काय कानाला कुलूप लावून ठेवलंय का? तर कोमल म्हणते मम्मी अगं त्यांच्या दरवाजाला बाहेरून कडी आहे, म्हणजे आतमध्ये कोणीच नसणार आहे. इंदिरा काकू खूपच रडायला लागतात आणि म्हणत असतात सागरचे पप्पा मी माझ्या कुशीत का नाही घेऊन झोपले तिला, माझंच चुकलं. आणि असं म्हणून त्या स्वतःलाच मारू लागतात. त्यात स्वाती सुद्धा तिथे ते आणि विचारते काय झालं, मिळाली का सई? तर इंदिरा काकू स्वातीला जाऊन मिठी मारतात आणि जोराजोराने रडत असतात आणि म्हणत असतात स्वात्या अगं आपली सई. तर सागरचे पप्पा म्हणतात स्वात्या अगं तू इतक्या रात्रीची इथे कशी काय? तर स्वाती म्हणते मला शर्मिलाचा फोन आला होता, तिने मला सांगितलं सईबद्दल सगळं. ते ऐकून माझी झोपच उडाली, म्हणून मी लगेच इकडे निघून आले. तर इंदिरा काकू म्हणत असतात स्वाते बघ ना, या चोरट्यांनी आपल्या सईला पळवून नेलं ग. तर सागर तिथे येतो आणि म्हणतो आई जरा तू शांत बस, माझ्याकडे मुक्ताचा फोन नंबर आहे, मी तिलाच फोन करतोय. इंदिरा काकू बोलतात हो हो लाव, फोन लाव तिला. आणि सागर मुक्ताला फोन करत असतो, पण मुक्ताचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. तर इकडे हर्षवर्धन आणि सावनीच्या घरी त्यांची पार्टी सुरू असते. तेवढ्यात मुक्ता सुद्धा तिथे येते आणि त्यांना म्हणते की मी इथे सईच्या आईला शोधायला आली आहे. सावनी म्हणते सई, मी आहे सईची आई. तर मुक्ता म्हणते सई हॉस्पिटलमध्ये आहे. हर्षवर्धन म्हणतो रिअली? अगं कालच आपण भेटलो ना तिला पार्टीमध्ये, काल तर चांगली हसत खेळत होती. सावनी म्हणते हो ना, अचानकच काय झालं तिला? मुक्ता म्हणते ॲक्च्युली कफ सिरपचा एक्स्ट्रा डोस घेतला गेलाय तिच्याकडून आणि तिची तब्येत खूप खराब झाली आहे. हर्षवर्धन विचारतो आणि तुम्ही कोण? मुक्ता म्हणते मी सईची शेजारीण आहे. हर्षवर्धन म्हणतो वा, मग तुम्ही तिच्या पप्पांनाच बोलवायचं ना, ते कशाला आलात? सावनी बोलते हर्ष अरे. तर मुक्ता म्हणते तिचे बाबा फोन उचलत नाहीयेत म्हणून मला इथे यावं लागलं आणि कन्सर्न फॉर्मवर सुद्धा आई किंवा वडील कुणा एकाची सही लागणार आहे. बाबांचं तर काही माहीत नाही, पण तुमचा ॲड्रेस मिळाला मला म्हणून मग मी इथे आले. तर मुक्ता म्हणते ऐका ना, आधीच खूप वेळ गेलाय, खूप उशीर झालाय, तुम्ही येता का लगेच माझ्याबरोबर? म्हणजे मी सगळं करू शकेल, पण कन्सर्न फॉर्मवरती मी सही नाही करू शकणार ना, ती तुम्हीच करू शकता. म्हणजे कोणत्या तरी एका पेरेंट्सची सही लागणार आहे. सावनी लगेच म्हणते हो हो चला. तर हर्षवर्धन सावनीचा हात पकडून तिला थांबवतो आणि मुक्ताला बोलतो की कन्सर्न फॉर्मवरती फक्त आईचीच सही लागणार आहे, असं काही आहे का? तिच्या वडिलांची पण सही लागेल ना? मुक्ता म्हणते हो, पण तिचे वडील? हर्षवर्धन म्हणतो की त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. सावनी म्हणते पण माझा सईशी संबंध आहे, आई आहे मी तिची. हर्षवर्धन म्हणतो सावनी तू नाही जाऊ शकत. तर इकडे सागर म्हणत असतो की मुक्ताचा फोन स्विच ऑफ येतोय. तर इंदिरा काकू रडायला लागतात आणि म्हणत असतात सागर अरे ह्यांनीच माझ्या सईला चोरलं आणि आता त्यांच्या दाराला कुलूप लावून पळून गेलंय. मी सांगते ना तुला, ह्यांचा काहीतरी प्लॅन आहे. आती म्हणते आई तू एकदम बरोबर बोलतेस. आणि सागरला म्हणते की तू असं उभा करायलाय, चल पटकीने आपण पोलीस कंप्लेंट करू. तर सागरचे पप्पा म्हणतात लगेच पोलीस कंप्लेंट नको, तुम्ही खूप घाई करताय. आणि इंद्राला सुद्धा शांत राहायला सांगतात आणि म्हणतात कोणाला असं चोर चोर म्हणून ते काही चोर नाही होत. इंदिरा काकू म्हणतात तुम्ही कशाला त्यांची बाजू घेताय? आणि सागरला म्हणतात की सागर स्वाती बरोबर बोलते, आपण पोलीस कंप्लेंटच करूयात त्यांची, तू सगळं सांग त्यांना. तर स्वाती आणि शर्मिला थोडेसे घाबरतात. तर स्वाती लगेच शर्मिलाच्या जवळ जाऊन म्हणते काय ग, एक काम दिलं होतं ना तुला, तुला एक काम सुद्धा नीट करता येत नाही का? आणि स्वाती शर्मिलाच्या जवळ जाऊन म्हणते की काय ग, तू सईच्या बाजूला झोपली होतीस ना, तरी सुद्धा ती शेजारची पोरगी येऊन सईला घेऊन जाते, तरी सुद्धा तू कुंभकर्णासारखी झोपली होतीस. शर्मिला सॉरी म्हणते. स्वाती म्हणते आता जर त्या सईला जर काय झालं ना, तर मग बघ मी तुझं काय करते, आता पळ इथून, पुढे काय करायचं ते मी बघते. तर ती शर्मिला औषधाची रिकामी बाटली स्वातीकडे देते आणि तिथून निघून जाते. तर इकडे सावनी हर्षवर्धनला म्हणत असते की हर्ष, इगो ट्रिपला जाण्याची ही वेळ नाहीये, हा प्रश्न सागरचा नाहीये, हा प्रश्न माझ्या मुलीचा आहे. अशा परिस्थितीत मी तिला सोडून नाही येऊ शकत. हर्ष म्हणतो खूप वर्षांपूर्वीच तू तिला सोडून आली होतीस ना? सावनी म्हणत असते हर्ष प्लीज मला जाऊ देत, त्या कन्सर्न फॉर्मवरती माझी सही खूप गरजेची आहे, हे नाही केली तर तिची ट्रीटमेंट सुरूच नाही होणार. हर्षवर्धन म्हणतो ते फक्त एक्सपायर्ड कफ सिरप आहे, ती काही विष नाही प्यायली आहे, त्यामुळे ती काय लगेच मरणार नाहीये.
आणि तू जेव्हा माझ्याकडे आली होतीस तेव्हा तू मला वचन दिलं होतं की तू त्या घरच्यांशी काहीही संबंध ठेवणार नाहीस. पाहुणी म्हणत असते, हर्ष अरे मी तिथे जाऊन फक्त कन्सर्न फॉर्मवरती सही करून येते. मी तिथे कोणाशी बोलणार सुद्धा नाही, सागरशी सुद्धा नाही, आणि मला इंटरेस्ट सुद्धा नाही येतात. पण आत्ता माझं तिथे जाणं खूप गरजेचं आहे. हर्ष म्हणतो, तू जर तिथे गेलीस आणि सई जर तुला म्हणाली की मम्मा मला तुझी गरज आहे, तू मला तुझ्यासोबत घेऊन जा, तर सावनी म्हणते मी तिला इथे नाही घेऊन येणार बस, पण आत्ता मला जाऊ देत प्लीज, मला आत्ता अडवू नकोस. हर्षवर्धन म्हणतो ओके ठीक आहे जा तू, पण आता जर गेलीस ना तर मग परत येऊ नकोस. तर सावनीला खूप वाईट वाटत असतं. सावनी म्हणत असते दिस इज टू मच हर्ष, एरवी तू मला बोलतोस आणि आता कोण इनसिक्युअर होतंय. हर्षवर्धन म्हणतो हर्षवर्धन अधिकारी कधीही इनसिक्युअर होत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर तिच्या घरच्यांनाच तिची काळजी नाहीये तर मग आपण का तिची काळजी करायची. सावनी म्हणते कोण घरचे. हर्षवर्धन म्हणतो सागर, ऑफकोर्स सागर. सावनी म्हणते म्हणजे इट्स ऑल अबाउट सागर ना. हर्षवर्धन म्हणतो हो, तो तिकडे झोपा काढतोय आणि तू इथे माझी पार्टी सोडून चाललीस. सावनी खूप चिडते. सावनी म्हणते पास, अरे काय चाललंय आणि तू काय बोलतोयस. हर्षवर्धन पण ठीक आहे जा तू, मी नाही अडवते तुला. सावनी म्हणते तू तर जाण्यापासून अडवत नाहीच आहेस मला, पण मी जर गेले तर परत येण्यापासून तर अडवतोच आहेस ना मला. आणि त्या दोघांची अशीच खूप भांडणं सुरू असतात. तर मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. तर इकडे सागरची पूर्ण फॅमिली पोलीस चौकीमध्ये आलेली असते. पोलीस विचारतात की सांगा किती वाजता नेलं पोरीला. तर कोणी काहीच बोलत नाही. पोलीस विचारतात कसं नेलं. इंद्रा काकू म्हणतात फसवून नेलं. पोलीस म्हणतात अहो तसं नाही हो, म्हणजे चालवत नेलं की उचलून नेलं. सागरचे पप्पा म्हणतात आम्हाला नाही माहिती. तर पोलीस विचारतात की त्या मुक्ता डॉक्टरकडे तुम्ही काही घराची चावी वगैरे ठेवता का. सागरचे पप्पा म्हणतात नाही हो. पोलीस म्हणतात मग ती आतमध्ये कशी काय आली, दरवाजा काही उघडा होता का. सागरचे पप्पा म्हणतात तेही नाही माहिती हो आम्हाला. पोलीस म्हणतात कमाले, ती आत कधी आली ते माहिती नाही, ती बाहेर कशी गेली ते माहिती नाही, कधी गेली ते माहिती नाही, आणि तरी सुद्धा इतक्या खात्रीने सांगताय की हे सगळं तिने केलंय. नक्की म्हणतो सर अहो आमच्या वॉचमननी पाहिलं तिला गाडीत टाकून नेताना. पोलीस म्हणतात पण तो वॉचमन तिथेच असतो ना, आणि ही गोष्ट त्या डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे, मग ती त्यांच्या समोरच का घेऊन जाईल त्यांना त्या सईला. जर तिला किडनॅपच करायचं असतं तर तुम्ही जरा विचार करा ना, जरा डोकं वापरा. तर सागर फार चिडतो आणि म्हणतो ओ तुम्ही बाकीचे सगळे प्रश्न आहे ना गुन्हेगार आणि त्यांच्या घरच्यांना विचारा, आम्ही इथे गुन्हा दाखल करायला आलो ना, मग आम्हाला कसले प्रश्न विचारताय. काल रात्रीपासून माझी मुलगी गायब झाली आहे, 6 तास झाले तिला घरातून बाहेर जाऊ, आणि तुम्ही गेम शो मध्ये बसल्यासारखे आम्हालाच काय प्रश्न विचारताय. मला जे काही प्रश्न विचारायचे असतील ना ते त्या डॉक्टर आणि तिच्या घरच्यांना विचारा, नाहीतर मग मला पुढे कमिशनरला जाऊन प्रश्न विचारावे लागतील. पोलीस म्हणतात नाही सर मी करतो चौकशी. तर इकडे मुक्ताच्या घरी सगळी साखरपुड्याची तयारी सुरू झालेली असते. मुक्ताची आई मुक्ताच्या बाबांना म्हणत असते की प्रतीकच्या घरच्यांना फोन करून विचार ना की कुठपर्यंत आलेत. मुक्ताचे बाबा म्हणतात अगं ताई येतील, पण त्याच्या अगोदर आपल्या मुक्ताने नको का घरी यायला. तेवढ्यातच मंजिरीच्या सासूबाई सुद्धा तिथे येतात. तर मुक्ताचे आई बाबा सुद्धा त्यांचं स्वागत करतात. तर त्या म्हणत असतात की सजावट वगैरे छान केली आहे, पण मुक्ता कुठे दिसत नाहीये. मुक्ताची आई म्हणते तिला थोडंसं काम निघालं म्हणून ती जरा खालीच गेली आहे, येईल. त्या विचारतात मुलाकडचे सुद्धा पोहोचले नाहीत का अजून. मुक्ताची आई म्हणते नाही अजून येतीलच ते सुद्धा आता. त्या विचारतात की यावेळेस कोण आहे. तर मुक्ताचे आई बाबा त्यांच्याकडे बघायला लागतात. तर त्या बोलतात नाही नाही म्हणजे मी अजून प्रतीक रावांना भेटले नाहीये ना म्हणून विचारलं. मुक्ताची आई म्हणते हो आता आज साखरपुडा आहे ना त्यांचा, म्हटलं आज तर तुमची त्यांच्यासोबत भेट होईलच. आणि तितक्यातच प्रतीक आणि प्रतीकची फॅमिली तिथे पोहोचते. मंजिरीची सासू दरवाजाच्या बाहेर बघते तर बाहेर पोलीस आलेले असतात आणि खूप गोंधळ सुरू असतो. त्या बाहेर जातात तर पोलीस त्यांना विचारतात की मुक्ता गोखले आहेत का. तर त्या मुक्ताच्या आईला बोलवतात. मुक्ताची आई बाहेर येते तर पोलीस त्यांना विचारतात की मुक्ता गोखले कुठे आहेत. तर मुक्ताची आई तिच्या बाबांना बोलवते आणि सागरच्या घरातल्यांना म्हणत असते काय आता लहान सहान गोष्टींसाठी काय पोलीस बोलवायला लागले का तुम्ही. ते म्हणते का हो तुमच्या पोरीचे कारनामे काय लहान सहान असतात का कधी. सागरचे मुक्ताचे बाबा बोलतात की हे बघा पोलीस साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आज आमच्या घरामध्ये शुभ कार्य आहे, आमच्या मुलीचा साखरपुडा आहे. पोलीस विचारतात साखरपुडा कोणाबरोबर आहे. तर प्रतीक बोलतो माझ्यासोबत, मी प्रतीक साठे. पण झाले तरी काय. तर पोलीस म्हणतात हे सागर कोळी यांची मुलगी हरवली आणि यांनी FIR फाईल केली आहे.
इंदिरा काकू रडत म्हणतात की शोधा माझ्या नातीला, विचारा यांना की यांनी तिला कुठे लपवून ठेवली आहे. पोलीस मुक्ताच्या घरात घुसतात आणि मुक्ताच्या घराची झडती घेऊ लागतात. तर इकडे स्वाती सर्वांची नजर चुकून डस्टबिनच्या इथे येते आणि त्यांच्या डस्टबिनमध्ये ती रिकामी औषधाची बाटली टाकते. मुक्ताची आई म्हणत असते, काय 102 आहे, आम्ही का लपवून ठेवू तुझ्या नातीला. इंदिरा काकू म्हणत असतात की तुझ्याच जवळ आहे माझी नात. आणि मुक्ताची आई पोलिसांना म्हणत असतात ही एवढी आवराआवरी नासाडी करायची काही गरज आहे का, नुसतं चौकशी सुद्धा तुम्ही करू शकता ना, आमच्याकडे नाही आहे ती मुलगी. पोलीस त्यांच्या कॉन्स्टेबलला म्हणत असतात की काय रे, काही सापडलं का नाही तर थोड्या वेळाने कळायचं की पोरीची डेड बॉडी सापडली. इंदिरा काकू रडायला लागतात आणि म्हणतात हे बघ, माझ्या नातीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी कोयत्याची शपथ घेऊन सांगतेस एकेकाला सोलून काढेल. तर प्रत्येक पोलिसांना म्हणत असतो की साहेब भाऊ अतिशय समजूतदार आणि सुसंस्कृत फॅमिली आहे ही, तुम्ही काय करता, हे लोक असे नाही करू शकत. पोलीस म्हणतात गुन्हेगाराच्या घरच्यांना ना नेहमी असंच वाटतं, पण बिल्डिंगच्या वॉचमनने पाहिलंय मुक्ताला, यांच्या नातीला कारमध्ये घालून ती डॉक्टर कुठेतरी घेऊन गेली त्यांना. तर मुक्ताची आई म्हणत असते नाही हो, ती का घेऊन जाईल यांच्या नातीला. स्वाती म्हणते का हो, म्हणजे आमच्याच नातीचं नाव घेऊन तुमची मुलगी बोलायला यायची ना आमच्या घरी आणि आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. मुक्ताची आई म्हणते तुम्ही तोंड सांभाळून बोला, किती वेळा सांगितलं, तुमच्या भावाकडे आम्ही ढुंकून सुद्धा बघितलं नसतं कधी, आणि तुमच्या दारात येण्याची तर गोष्टच सोडून द्या. इंदिरा काकू म्हणतात लांबची नाही, कालचीच गोष्ट घे, कालपर्यंत माझा मुलगा तुला जावई म्हणून पसंत होता ना. सुरेश पोलिसांना म्हणत असतो की साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर त्याची आई म्हणते अरे मयुरेश, त्यामध्ये चुकीचं काय आहे, मुक्ताचा कुठला तरी कार्यक्रम गोंधळाशिवाय होतो का. म्हणतात नाही म्हणजे असं काही नाहीये, तिला मूल होऊ शकत नाही म्हणून तिच्या जीवाची तडफड होत असेल आणि तिला लहान मुलं किती आवडतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज जे काही झालं ना ते नाही आवडलं मला, हे ना जरा अतिच झालंय, असं करायला नको होतं तिने. तर मयुरेश चिडतो आणि म्हणतो आई अगं तू जरा शांत बसशील का. मयुरेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्लीज हे सगळं थांबवा, तुमचं खरंच काहीतरी गैरसमज झालाय. पोलीस म्हणतात नाही आमचा काहीही गैरसमज होत नाहीये, आम्हाला आमचा तपास करू देत. तर इकडे हॉस्पिटलमध्ये मुक्ता सईजवळ बसलेली असते आणि सई शुद्धीवर येते. तर मुक्ताला पटकीनी मिठी मारते. मुक्ता म्हणते अरे राजा का घाबरतेस तू, मी आहे ना इथे तुझ्याजवळ. मुक्ता म्हणत असते थँक गॉड मी कुणाची वाट न बघता कन्सर्न फॉर्मवरती सही केली. आणि पोलीस तपास करत असताना एका कॉन्स्टेबलला डस्टबिनमध्ये रिकामी औषधाची बाटली सापडते. ते बोलतात साहेब हे बघा काय. नाही इंदिरा काकू लगेच बोलतात की हे औषध तर माझ्या सईच्या खोलीतलं आहे आणि तिथेच आजचा भाग संपतो.